यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या. शरद पवारांनी केले आमदार शिंदे बंधूंना टार्गेट, म्हणाले जोरदार पाडा. या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. नमस्कार, उड़ान 6356 में आपका स्वागत है. शरद पवार यांनी माढा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अभिजित पाटील यांच्यासाठी टेंभुर्णी येथे, तर करमाळा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. या दोन्ही ठिकाणी त्यांनी आमदार बबनराव शिंदे तसेच आमदार संजय मामा शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. मी या दोघांनाही अनेक वर्ष मदत केली, लोकांचे प्रश्न सोडवतो असा त्यांनी शब्द दिला होता. मात्र त्यांना स्वतःच्या स्वार्थाशिवाय काही दिसले नाही, अशी टीका केली. एवढेच नव्हे तर माढा मतदारसंघाचे तिकीट मागायला बबनदादा 5 वेळा माझ्याकडे आले. मी नवीन लोकांना संधी देण्याचा विचार करू असं म्हटल्यावर त्यांच्या डोक्यात फक्त त्यांचा लेख होता, दुसरा कोणी नव्हता. काहीही करून ते आपल्या मुलाला तिकीट द्या अशी मागणी करत होते. ईडी सीबीआयची नोटीस आली तर पुन्हा तुम्ही तिकडे जाणार का असा प्रश्न विचारल्यावर बबनदादा शिंदे उठून गेले, असे पवारांनी सांगितले. माढ्यातील पराभवाचा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला जावा, तसेच करमाळ्यातील प्रश्नाकडे मी स्वतः लक्ष घालेन असे सांगत त्यांनी मतदारांना भावनिक आवाहन केले. त्यामुळे माढा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रणजित शिंदे आणि करमाळ्यातील अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांनी आता विजयासाठी मोठा जोर लावला आहे. आज सायंकाळी 6 वाजता राज्यभरातील प्रचाराच्या तोफा थंड होणार. अजित पवार आणि शरद पवार हे बारामतीमध्ये सभा घेऊन करणार समारोप. मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, 4 आमदारांची घरे जाळली. पुन्हा मणिपूर पेटल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्रातील प्रचार दौरा रद्द, ते पोहोचले दिल्लीला. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सोलापुरात महायुती सरकारवर केला आरोप, म्हणाले महायुतीने महाराष्ट्राला लुटले. आज सायंकाळपासून उद्या रात्रीपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघावर पोलिसांच्या भरारी पथकाचे असणार लक्ष. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील भाजप उमेदवार देवेंद्र कोठे यांच्यासाठी भटक्या विमुक्त समाजाने काढली रेकॉर्ड ब्रेक पदयात्रा. देवेंद्र कोठे म्हणाले, तुमच्या 40,000 घरकुलांचा प्रश्न मार्गी लावणार. गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे. नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध. नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर. धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच नळदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क. उत्कृष्ट शाकाहारी चवदार जेवण, कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय, स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक, टेंट हाऊस, किड्स झोन, रॉकेट इजेक्टर, ह्युमन गायरो, रोप कोर्स, झिप लाईन यासह विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्स. निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्टला फॅमिली सोबत एक वेळ अवश्य भेट द्या. दिवाळी निमित्त खास ऑफर. बुकिंग करिता संपर्क 8007 70 05 58. प्रचार आज संपतोय, तोपर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सुरू झाली जाहिरातबाजी. आता काँग्रेस नको अशी भाजपने जाहिरात करत काँग्रेसवर केली टीका, तर महाअभद्र युतीचा महाअभद्र कारभार अशी टॅगलाईन करत महाविकास आघाडीने भाजपा विरोधात केली जाहिरात. अक्कलकोटचे भाजप उमेदवार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासाठी आज जेपी नड्डा घेणार सभा, तर खासदार सुप्रिया सुळे, महेश कोठे यांच्यासाठी बाळीवेसमध्ये घेणार सभा. सोलापुरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक अनिल पल्ली, सुरेश तमशेट्टी, संजीवनी कुलकर्णी तसेच प्रशांत पल्ली यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश.
सोलापूर शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर कॅमेराद्वारे केले जाणार वेबकास्टिंग. टपाली मतदान प्रक्रियेवेळी मतपत्रिकेचा फोटो काढून व्हायरल केल्याप्रकरणी नाशिकमध्ये गुन्हा दाखल. 25 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी दिल्लीत रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांना सीबीआयकडून अटक. मणिपूरमध्ये काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी. नॅशनल पीपल्स पार्टीने मणिपूरमधील मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा काढला पाठिंबा. आचारसंहिता भंग होऊनही निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ. शरद पवार गटाचा आरोप. बीडमध्ये संघर्ष पेटला. महायुतीचं सरकार जावं अन मवियाचं यावं ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा. भास्कर जाधवांचं वक्तव्य चर्चेत. पहिल्या फेजमधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी. फेज 2 आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट. सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 आणि 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले. चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया. साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर. आजच संपर्क साधा 70 66 94 25 70. जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसेन यांच्या घरावर पहाटे गोळीबार. 3 राऊंड फायर. पोलीस तपास सुरू. कोल्हापुरात जनसुराज्याचे उमेदवार संताजी घोरपडेंवर मनवाड येथे 6 ते 7 लोकांकडून धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला. दारू पिण्याची इच्छा झाली तर भाजपवाल्यांनी पाठवलेली दारू प्या, मात्र मत काँग्रेसलाच द्या. काँग्रेसचे प्रवक्ते बंटी शेळके यांचे वक्तव्य. कोंबड्या चोरांना बर्फाच्या लादीवर झोपवणार. 23 तारखेला बटली गँगचा माज उतरवणार. आदित्य ठाकरेंचा नारायण राणेंवर प्रहार. दाढीच्या नादी लागू नका. तुम्ही दाढीची करामत बघितलीये. मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. म्हणाले महाविकास आघाडीला खड्ड्यात घालणार. Kia Motors presenting new Seltos. 17 autonomous advanced feature, 15 standard safety features, पॅरारोनिक सनरूफ, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक, 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राइव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर. संपर्क 9804 1841 84. महायुतीच्या उमेदवारांना पाडा पाडा म्हणणाऱ्या शरद पवारांचे उमेदवारच लोप पाडतील. उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया. यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही. एकनाथ खडसेंनी जाहीर केली घोषणा. भाजपकडून पोलीस बंदोबस्तात राज्यभरात पैशांचे वाटप सुरू. महाविकास आघाडीचा आरोप. आधी मणिपूर सेफ करा आणि मग एक है तो सेफ हैचा नारा द्या. उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर टीका. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.